5 विधानसभा क्षेत्र आहेत, त्या 5 विधानसभा क्षेत्रापैकी 2 जागा तरी युती जर झाली तर आम्हाला मिळाव्यात. युतीमध्ये जर एकही जागा आम्हाला मिळणार नसेल तर 5ही ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करायला तयार आहोत. जो का आमचा मित्रपक्ष असेल त्याच्याबरोबर. युती नाही झाली तर भारतीय जनता पार्टीची स्वबळावर लढण्याची मानसिकता किंवा तयारी ही आमच्या संघटनेच्या द्वारे चालू आहे. त्याच्यामुळे तिन्ही ऑप्शनसाठी आम्ही तयार आहोत. परंतु कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की 19ला विधानसभा निवडणुकीमध्ये एकही जागा भारतीय जनता पार्टीला लढता आली नाही. त्याच्यामुळे ह्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वानं किंवा केंद्रीय नेतृत्वानं हा कोकणसाठी किंवा रत्नागिरीसाठी हा वेगळा न्याय लावावा, जेणेकरून 2 जरी जागा मिळाल्या तरी 2 जागांमध्ये आम्ही 100% विजयी होऊ. त्या कुठल्याही असोत, जे पार्टी ठरवेल त्या 2 जागा, ज्या पारंपरिक आहेत त्या 2 जागा, ज्या पारंपरिक आहेत त्या 2 जागा, त्या पारंपरिक आहेत त्या 2 जागा. मागणी 5 विधानसभा म्हटलं आहे. कसं आहे, जास्ती म्हटलं की कमीवाले म्हटलं आमची मागणी तुम्ही का नाही सांगितली. आम्हाला सगळे आमच्या दृष्टीने सारखेच मतदारसंघ आहेत. 5ही जागा जर मित्रपक्षांना सोडल्या गेल्या तर आम्ही अशी मागणी जिल्हा कार्यकारिणीमध्ये चव्हाण साहेबांकडे केली की मैत्रीपूर्ण लढत आपण करूया. तुम्हाला एकही जागा देता येत नसेल तर जर 2 जागा दिल्यात तर आमची तयारी आहे. आणि समजा युती नाहीच झाली तर लढायची आमची तयारी राहायचं. भारतीय जनता पार्टी म्हणून आधी आम्ही जनतेबरोबर फिरतोयच. मी रत्नागिरीकरवाल्यांनी सभा लावली आणि आम्हाला आमंत्रित केलं तर आम्ही 100% येणार त्यांच्या मिटिंगला. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आमचं कामकाज चालू ठेवणार. मी रत्नागिरीकर ही संस्था असेल किंवा एक समूह असेल त्यांनी म्हटलं की भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी येऊन आपली मतं पण आमच्याकडे मांडा, आम्ही मांडू, पण घुसखोरी करणार नाही. पुढाकार भारतीय जनता पार्टी म्हणून पुढाकार घेणार. भारतीय जनता पार्टीनंच पहिलं दिलं पत्र नगर परिषदेला आणि 20 तारखेला 20 दिवस झाल्यानंतर सुद्धा खड्डे भरले गेले नाहीत. म्हणून नाईलाजास्तव भारतीय जनता पार्टीच्या इथल्या शहर अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली त्या दिवशी वृक्षारोपण केली गेली. नाईलाजास्तव. हे का आम्हाला हौस नाही, पण लोकांचे काय प्रश्न मांडायचे नाहीत का? मांडलेच पाहिजेत ना. सत्तेत कोण आहे कोण नाही याच्याशी पेक्षा आमचा संबंध जनतेशी आहे. उद्या समजा नगर परिषदेमध्ये उद्या भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असेल आणि तो नगराध्यक्ष काम करत नसेल म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करायचं का? प्रसंगी आम्ही आमचा नगराध्यक्ष असला तरी त्याला जाब विचारू. त्याच्यात कुठेही संघटना विषय वेगळा आहे आणि लोकप्रतिनिधी विषय वेगळा आहे. आम्ही तिथं बसलेला व्यक्तीशी कोणाशी आमचा विषय नाही. तो करत नसलेल्या कामाला विरोध आहे आमचा. आणि पालकमंत्री जर समजा तिथं निधी आणून देत आहेत तर तो व्यवस्थित होतोय की नाही हे बघण्याची जबाबदारी कोणाची आहे? प्रशासनाची आहे ना. कारण तिथं नगरसेवक नाही आहेत. नाहीतर लोकांनी नगरसेवकांनाच जाब विचारले असते. नगरसेवक नसल्यामुळे डायरेक्ट मुख्याधिकाऱ्याला जायला लागतं लोकांना. अन्यथा पूर्वी कसं व्हायचं, नगरसेवक सभागृहाच्या मध्ये आवाज उठवत होते, खड्डे भरले जात नाहीत किंवा तिथले स्थानिक लोक नगरसेवकाकडे जात होते. तर नगरसेवकालाच अधिकार नाहीत ना, म्हटल्यावर कोणाकडे जाणार? टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.